ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आईराजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. गुरुजी, मी गुरु केलाय. गुरुजी, मी गेनमाळ घातली, घरातलं चांगलं नाहीये, मला काही दिसत नाहीये, मला कोणी सोडवता येत नाहीये, अशा कित्येक कमेंट्स आणि कित्येक लोक मला फोन करून सांगतात. तर नमस्ते भक्तांनो, ज्या ज्या लोकांच्या अंगामध्ये संचार येतोय अशा लोकांचा म्हणजे काय होतंय की त्यांना गुरुज्ञान किंवा गुरुज्ञानच म्हणू आपण, ती प्राप्ती झालेली नाहीये. प्राप्ती झालेली नाहीये. मग मला काही प्रश्न तुम्हालाही विचारायचे आहेत की हे बघा, पहिल्यापासून मी एकच सांगत आलोय की ज्यावेळेस पण आपण गुरु करतो ना, तर गुरु करण्याच्या पाठीमागं आता समोरच्याचा प्रत्येकाचा काय हेतू असतो तो त्याला माहिती, त्या पुरुषाला माहिती, काय म्हणतात ना, त्या भक्ताला माहिती, त्या ऋषी असन, तो साधू असन, संत असन, या त्याचा काय मोटिव्ह असन तो त्याला माहिती असतो. परंतु गुरु करताना माझा एक सल्ला राहील की आपण ज्यावेळेस गुरु करायला जातो त्यावेळेस आपण त्याची सत्यता पारखणं गरजेचं आहे. की मी पहिल्यांदा पण काही व्हिडिओ असे बनवले होते की गुरु करावा कसा आणि गुरु करायचा कशासाठी आणि कसा असावा गुरु. तर हे तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आज मला जे सांगायचं आहे ते महत्त्वाचा पॉईंट असा आहे की मला जे लोक कमेंट करतायत किंवा मला जे लोक फोन करतायत आणि विचार करतायत की आम्हाला काही दिसत नाही आहे, आम्हाला काही कळत नाही आहे, आणि मग हे जे होतंय ॲक्च्युली हे तुम्ही मला जे विचारताय आणि आम्हाला सांगा की कोडी कसे सोडवायचे, काय करायचे. पहा कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकाचे गुरुचे काहीतरी इथिक्स असतात, त्याच्या काहीतरी काय म्हणतात ना, एक अपेक्षा असतात, एक इच्छा असतात. त्याच पद्धतीने माझ्या अपेक्षा आणि इच्छा काय आहेत त्या मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे. कारण मला ज्यावेळेस तुम्ही फोन करता किंवा विचारता, तर तुम्हाला माहिती पाहिजे की माझं जे काय म्हणतात ना, माझे जे नियम आहेत किंवा माझं जे काही बंधनं आहेत, ते बंधनं आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधून. कारण ज्यावेळेस आपण मला फोन करताय, मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा की ज्यावेळेस तुम्ही गेनमाळ करता, ज्यावेळेस तुम्ही गुरु करताय, मग तो गुरु कशासाठी केलाय हे तुम्ही त्याला विचारलंय का अगोदर? काय की बाबा तुमचं गुरुचं कर्तव्य काय आणि मी जर शिष्य आहे तर माझ्या शिष्याचं कर्तव्य काय? तर आज मी गुरुचे कर्तव्य नाही सांगणार, मी शिष्याचे कर्तव्य मी तुम्हाला सांगणार आहे. आता शिष्याचं कर्तव्य काय, तर ज्यावेळेस तुम्ही गुरु करायला जाताय किंवा मला जी अपेक्षा आहे ते मी अपेक्षा तुमच्या समोर मांडतो की ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे येताय आणि मला विचारताय की आम्हाला कोडी सोडवता आली पाहिजे, आम्हाला ज्ञान घेता आला पाहिजे, आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचंय, आम्हाला ही विद्या प्राप्त झाली पाहिजे, आम्हाला ती विद्या प्राप्त झाली पाहिजे. मला एकच सांगायचं की मी ही जी विद्या मिळवली किंवा आई जगदंबा, आई काळूबाई माझ्याकडे प्रसन्न आहे ना, जी काही मी असं लोकांकडे गेलो, लोकांना कमेंट केल्या किंवा लोकांना फोन करून विचारलं, अशी सहजासहजी मिळालेली नाहीये. कारण ही जी विद्या आहे ना, आमच्या गुरु परंपरेनुसार ही लाखो दिवसांपूर्वीची विद्या आहे. म्हणजे जवळजवळ ही 300-350 वर्षापूर्वीपासून आलेली जी विद्या आहे काय, आणि जे गुरुंनी ज्ञान दिलेलं आहे आमच्या पिढ्याने पिढ्या. आज ही माझी 5वी पिढी आहे, माझ्या बायकोची 5वी पिढी आहे, की आज आमच्या त्या 5 पिढ्या अगोदरपासून आमच्या घरामध्ये या आई कडूबाईचा वास आणि तिची भक्ती आम्ही तेव्हापासून करतोय, तेव्हापासून आम्हाला ही विद्या प्राप्त झालेली आहे. आज तुम्ही उठताना सुटताना आयरे गैरेनं आम्हाला विचारता की आम्हाला ही विद्या प्राप्त झाली पाहिजे, आमच्या गुरुने अमकं नाही केलं, आमच्या गुरुने तमकं नाही दिलं. आणि त्याच्या अगोदर माझा एकही सल्ला असेल की तुम्ही तुमच्या गुरुला नावं ठेवू नका मुळात. काय, कारण तुमच्या गुरुपर्यंत आहे ना, तो गुरु तुमच्यापर्यंत नव्हता आला, तुम्ही त्या गुरुपर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्हाला काहीही अधिकार येत नाही त्या गुरुला नावं ठेवण्याचा किंवा त्यांना वाईट म्हणण्याचा काही अधिकार नाहीये. कारण ज्यावेळेस तुम्ही एक बोट गुरुकडे दाखवता ना, तर 10 बोटं तुमच्या शिष्याकडे म्हणजे काय म्हणतात ना, स्वतःकडे आपल्याकडे असतात. दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही गेनमाळ केली, आराधखाना केला, त्यावेळेस तुम्ही का नाही विचार केला? तुम्हाला जर सांगितलं की हा तुमच्या दुःखातून तुम्हाला बाहेर निघायचंय किंवा तुमच्या काही अडचणी असेल, तुम्ही घाईगडबडीमध्ये निर्णय घेतला, बरोबर आहे, घेतला तो घेतला, पण काहीतरी आपली पण बुद्धी चालते ना आपली. काय, आपल्याकडे ज्यावेळेस जगदंबा येते त्यावेळेस ती चांगले वाईट संकेत तुमच्या मनामध्ये टाकत असते. मग तुम्ही त्या गोष्टीला न भाळता तुम्ही भांबावून जाता आणि हे पाऊल टोकाची भूमिका उचलता. म्हणून मला एकच सांगायचं की ज्यावेळेस आम्ही एवढ्या 300-350 वर्षापूर्वीची जी विद्या आजपर्यंत आम्ही ती जपून ठेवलेली आहे,
की आम्ही काय म्हणतात ना ग्रहण केली. आमच्या शरीरामध्ये आई काळी आणि आई जगदंबा वाहते. आमच्या शरीरामध्ये नाथ महाराज वाहतात. आमच्या शरीरामध्ये, आमच्या रक्तामध्ये धावजी पाटील बाबा राहतात. आणि तुम्ही चटकन फोन उचलताय आणि मला सांगताय की आम्हाला कोडी सोडवायला येत नाही ना, आम्हाला दिसत नाही. मी काय करणार? मी काय करू शकता? आणि जो तुमचा गुरु आहे त्या गुरुला तुम्ही जा, त्याचे चरण स्पर्श घ्या आणि त्याला विचारा की गुरुवर्य, आम्हाला ती शिक्षा जी काही विद्या आहे ती विद्या आम्हाला सांगा. आम्हाला कोडी सोडवायचे कसे ते सांगा, की आम्हाला काय काय करायचं ते सांगा. हा, ज्यावेळेस तुम्हाला पर्याय नाही राहिला म्हणजे माझ्याकडे जर यायचं असेल तर तो पर्याय मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जे गुरु आहे, जर तुम्ही गुरु स्वरूपाने जर स्वीकारत असाल तरच तुम्ही माझ्याकडे येऊन ती साधना, ती विद्या किंवा ते ज्ञान तुम्ही घेऊ शकता. पण असंच मी 350-400 वर्षाचं जतन केलेलं, जी मी पराकाष्ठा केली, काय म्हणतात ना रक्ताचं पाणी करून मी जी विद्या प्राप्त केली, आज ती तुम्हाला मी अशीच फुकट वाटायला किंवा द्यायला बसलेलं नाहीये. कारण तुम्ही पण त्या लायकीचे, त्या पात्रतेचे पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ती शिक्षा प्राप्त होईल. कारण आज आलं की तुम्हाला तूप खाल्लं की रूप पाहिजे, तर असं शक्य नाही आयुष्यामध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत घ्यावी लागेल, तेवढी काय म्हणतात ना तुमची एकनिष्ठता असावी लागेल. तुम्ही आज विद्या शिकून घ्या आणि लोकांचे वाटोळे चालू करायला करा, काय ते मला जमणार नाही ना. कारण आमच्या गुरु परंपरेने आम्हाला सांगितलं की लोकांचं वाटोळं करायचं नाही. काही लोकांचं पाहिलं मी की दावजी पाटलाला जाऊन करणी कवटाळं करतात, आमकं करतात, तमकं करतात, हे करतात, ते करतात. दावजी पाटील करणी कवटाळाला नाहीये. काय दावजी पाटील हे न्यायाची गादी आहे. तर काही लोक काय करतात की यांना धरून सगळ्या गोष्टी करतायत. मग तुम्हाला जर आईने चांगल्या गोष्टीसाठी बसवलेले तर तुम्ही वाईट गोष्टी कशासाठी करताय? म्हणून ह्या माझ्या गुरु परंपरेनुसार किंवा माझ्या गुरुने मला शिकवलं नाही तर मी माझ्या शिष्यांना शिकवू शकत नाही. जर तुमचा प्रामाणिक हेतू असेल की लोकांचं जनकल्याण करायचंय, हा ठीक आहे, ती विद्या प्राप्त झाल्यानंतर, शिकल्यानंतर तुम्ही गादी चालवा, सगळ्या गोष्टी करा, परंतु त्या विद्येचा गैरवापर चांगल्या गोष्टीसाठी करा, पण वापर तिचा चुकीचा करू नका. कारण ती भगवती अशी ज्याच्या घरामध्ये आली, ज्याच्या घरामध्ये तिची गादी आहे, त्याच्या घरामध्ये पैसा, अडका, धन, दौलत, सुख, शांती कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाहीये. परंतु तिचा जर वापर चांगला केला तर. नाहीतर जर तुम्ही तिचा वापर जर वाम मार्गासाठी किंवा वाईट मार्गासाठी जर करत असाल ना, तर तुम्हाला थोडे दिवस मी किती दिवस सांगतोय, थोडे दिवस चांगले मिळतील, चांगलं तुम्हाला ती सांभाळन, पण त्याच्यानंतर ती तुमच्या काहीही उपयोगाची राहणार नाहीये. कारण का माहितीये का, की आपल्याला क्षणिक सुख लवकर मिळालेलं हे कधी जास्त दिवस टिकत नाही. काय त्याच्यामुळे ज्यांना गुरुची एकनिष्ठता वाटते, ज्यांना आलेत ना, ज्यांनी पाय धरले, माझे पाय धरले किंवा आईकाळीचे पाय धरले, तिचे जरी पाय येऊन धरले, माझे नका धरू, मी काहीच नाहीये, पण ज्यावेळेस तिचे पाय धराल ना त्यावेळेस मी तुमच्या पाठीशी आहे. काय परंतु ज्यावेळेस तुम्ही नाही का आज इकडे यायचं, उद्या तिकडे जायचं, एक मराठीत म्हण असो नसो ते मला माहिती नाही, पण एक गोष्ट सांगतो, जी एका नवऱ्याची झाली नाही ना ती कुणाचीच होऊ शकत नाही. त्या पद्धतीने जर तुम्ही एका गुरुचे नाही होऊ शकत ना, तर तुम्ही दुसऱ्या गुरुला किंवा उद्या मला लात मारायला कधीच कमी करणार नाही, हे मला माहिती आहे. काय त्याच्यामुळे तुमची एकनिष्ठता जोपर्यंत माझ्या काय म्हणतात ना परीक्षेला तुम्ही उतरत नाहीये, त्याच्यात पास होत नाहीये आणि त्या आई काळूबाईच्या भक्तीमध्ये एकनिष्ठता दाखवत नाहीये ना, तोपर्यंत माझ्याकडे तुम्ही कोणतीही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका की मी तुम्हाला हे शिकवण किंवा ते शिकवणार. काय मी म्हणत नाही तुम्ही रोज या, माझ्याजवळ बसा, आठवड्याला या, मी तुम्हाला हे शिकवण, महिन्याला या, तुम्ही मला हे करा ते करा, हे नाहीये. पण मला पण पाहायचंय की माझ्या शिष्यामध्ये, शिकणाऱ्या शिष्यामध्ये, माझ्या लेकरांमध्ये किती मजबूत गुणधर्म आहे. आज मला माहिती आहे, आज मी खूप मडके घडवलेले आहेत. कुंभार जसे मडके घडवतो ना तसे खूप शिष्य घडवलेले आहेत. पण कुंभार ज्यावेळेस मडके घडवतो ना तर सगळे मडके हे आई जगदंबेच्या, आई काळूबाईच्या घटाला नाही जात. काही मडके उतरंडीला पडतात, काही मडके दह्या दुधाला जातात, काही मडके अक्षरशः माणसाच्या मैताच्या शिकाळीला सुद्धा जातात, आणि काही मडके जे आपण शी करायला जातो ना त्या शी करायला सुद्धा जातात. काय मडके घडवायचं त्या आईकाळीने कुंभार बनवून ठेवलेलं आहे
की ह्या गुरु लेकरांना ज्ञान द्यायचं, पण तुमच्यातलं कोणचं मडकं जे आहे, कोणचा माठ आहे की तो आई काळूबाईच्या चरणाशी, आई जगदंबेच्या चरणाशी घट म्हणून तो स्थापन होणार आहे, की घटाच्या रूपाने तो प्रकट होणार आहे. नाही तर असे मडके भरपूर आहेत, माझ्याकडे आलेले आहेत, गेलेले आहेत, विचार करत नाही. पण मला असं वाटतं की माझा शिष्य हा माझ्या पात्रतेचा असावा, तिच्या गुरुआईच्या म्हणजे आमच्या पत्नीच्या पात्रतेचा असावा, तर त्यांनी आमच्यापर्यंत या. कारण का, तर ज्ञान घेण्यासाठी पण तेवढी लायकी लागते. पहिलीत जर गेला तर पहिलीची परीक्षा पास झाल्यानंतर तो मुलगा दुसरीत जातो, काय तिसरीत जातो, चौथीत जातो, नंतर मग तो ग्रॅज्युएशन होतो, नंतर नोकरीला लागतो. तसं माझंही म्हणणं आहे की तुम्ही जर आज फोन करून विचारता किंवा कमेंट करून विचारता मला की मला काय दिसत नाही, मला काय होत नाहीये, तर बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हे मी फुकट वाटण्यासाठी बसलेलं नाहीये किंवा देण्यासाठी नाही. जर तुमची लायकी असेल, तुमची पात्रता असेल, काय तर बिंदास मी आणि ही आई काळी आई जगदंबा, आई येडेश्वरी तुमच्या नेहमी सतत सोबत आहे. परंतु पहिले अगोदर माझ्या परीक्षा पास करा. दुसरी गोष्ट, एक माझं म्हणणं आहे की जे तुम्ही माझ्याकडे येताय ना, तर मी म्हणत नाही मला लाखो रुपये द्या, मला पैसे द्या, मला धन द्या, मला दौलत द्या, मला अडका द्या, काही नकोय. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जे तुम्हाला मार्ग दाखवलाय, की ज्या आईवडिलांनी तुम्हाला बोट धरून चालायला शिकवलंय, त्या आईवडिलांना मेले तरी विसरू नका, एवढी गोष्ट लक्षात घ्या. पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की ज्ञान असं पैशाने मिळत नाही आणि ज्ञान फुकट देखील मिळत नाही. त्याच्यासाठी शिष्याने त्या पात्रतेचं राहावं लागतं आणि गुरु जो आहे ज्ञान देणारा त्यानेही त्या पात्रतेचं राहावं लागतं. एवढंच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी एका ताईचा मला फोन आला की लोक धावजी पाटलांच्या नावावरती, आई काळूबाईच्या नावावरती एखाद्याला करणी करतात, एखाद्याचं वाटोळं करतात. तर हा त्यांना अधिकार कोणी दिलाय? आणि हे गोष्टी करू नये. ज्या गोष्टी चांगल्यासाठी आहेत का वाईटासाठी आहेत, नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोलत्या मांढरीच्या काळीचे चांग भले, धावजी पाटील बाबाचे चांग भले. ओम नमो आदेश, अलक निरंजन.